प्रश्नासाठी आलेला आहे. मनीष इटबावकर विचारतायत की सबप्राईमचा क्रायसिस जसा अमेरिकेत झाला तसा प्रकार आपल्या देशात शक्यता आहे का? गिरीश साहेबांसाठी प्रश्न. याला जोडून एक प्रश्न आहे, म्हणजे तो तुम्ही क्लब करून घेऊ शकता. सध्याची औद्योगिक प्रगतीचा वेग बघता गुंतवणुकीसाठी आशादायी चित्र तुम्ही बघता का पुढच्या काळामध्ये? पहिल्या प्रश्नाचं अगदी म्हणजे कॉन्फिडेंटली उत्तर शकेन. एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेची रचना, आपली अंतर्भूत शक्ती वगैरे पाहता सबप्राईम सारखा क्रायसिस इथे होणार नाही. सबप्राईम झाला कसा, त्याची प्रोसेस काय होती, नेमकं अमेरिकेत काय झालं, हे थोडंसं खोलात आलं असतं, पण आपल्याकडे थोडा वेळ नाही आहे. अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं नाईक साहेब पण म्हणाले, अमेरिकेची आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी, तिथली मानसिकता, गुंतवणुकीचे प्रकार हे खूप वेगळे आहेत, खूप भिन्न आहेत. नंबर एक. नंबर दोन, आपल्या इथं सबप्राईम क्रायसिस हा होणार नाही याचं आणखीन एक कारण, आपल्या इथल्या बहुतेक बँका, त्यांचं कॅपिटलायझेशन, त्यांचा कॅपिटल बेस, त्यांच्यावरचं रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण, आपले इथली जी सिस्टमिक आहे, मग त्या नॅशनलाइज बँका असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या किंवा सहकारी बँका असतील, मी उत्तम बँकांबाबतीत बोलतो आहे, ह्यांचा पाया, इथल्या एकंदरीत फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा पाया हा चांगला आहे. त्यांच्यामध्ये रिझनेबल ट्रान्सपरन्सी आहे. अर्थात एक वेगळा मुद्दा इथं मला असं मांडावासा वाटतो, ज्याला आपण राईट टू इन्फॉर्मेशन म्हणतो, माहितीचा अधिकार. हा माहितीचा अधिकार गुंतवणूकदारांनी वापरण्याची आता वेळ आलेली आहे. अमुक तमुक बँक, अमुक तमुक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा एखादा म्युच्युअल फंड किंवा अशी तत्सम एखादी संस्था ही आपल्या गोळा केलेले फंड्स कुठं कुठं गुंतवणूक करते. मग ते डिपॉझिट्स असतील किंवा आपला पैसा असेल, हा पैसा बाहेर एखाद्या हेज फंडमध्ये नियंत्रण नाही आहे किंवा सोफिस्टिकेटेड डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत, तिथे ही बँक किंवा ही संस्था गुंतवणूक करते आहे, ही माहिती मिळवण्याचा आपला अधिकार असला पाहिजे आणि त्यानुसार राईट टू इन्फॉर्मेशन हे आपल्याला वापरता आलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न जो त्यातला आहे की औद्योगिकरण आणि साधारण आपण सध्या प्रकार पाहतो आहोत, त्यानुसार चित्र हे आशादायी आहे का? मला एवढंच म्हणायचं की चित्र हे निश्चित आशादायी आहे. ग्लोबल जागतिक जो काही रेटा, त्याचा जो मारा आपल्याला बसतो आहे, एक टेम्पररी फेज आहे. म्हणजे महागाईचा दर एक, नंबर दोन इथल्या सगळ्या वस्तूंच्या किमती, त्यावरचं नियंत्रण, नंबर तीन क्रूड ऑइलच्या किमती, या सगळ्यांचा जर आपण एक तौलनिक अभ्यास केला किंवा त्याकडे पाहिलं तर मी एवढं जरूर सांगू शकेन की आमची अर्थव्यवस्था ही डीप रुटेड असल्यामुळं सर्व्हिस आणि शेती या सगळ्यांकडे पाहता ही टेम्पररी फेज आपण जर नीटपणे मॅनेज करू शकलो, आपल्या पोर्टफोलिओकडे व्यक्तिगतरित्या पाहता आणि घाबरून न जाता, तर या फेजमधून आपण निश्चितपणे बाहेर पडू. चांगलं आहे. याला जोडून लगेच टिळकांना विचारायचं आहे. मी फक्त प्रश्न सांगून टाकतो आणि त्यांनी त्याच्यावर विचार करावा. याने एक आशादायी चित्र रंगवलेलं आहे. मला त्याची दुसरी बाजू असं म्हणायचं आहे की आता प्रेझेंटली क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्स दिसतोय मार्केटमध्ये, क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्स दिसतोय. तुम्हाला जर असं खरंच वाटत असेल तर काय पद्धतीने त्याच्यावर ओव्हरकम करता येईल? लगेच उत्तर देऊन म्हणजे त्याला धरलं जाईल. क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्स हा शब्द मला बिलकुल मान्य नाही. आता आपल्या मनात असलेल्या शंका ह्या कदाचित क्रायसिस ऑफ कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या आहेत, क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्सच्या नाही आहेत. कारण मनोमन आपल्या सगळ्यांची भावना आणि धारणा हीच आहे की नाही, माझ्या ह्याच्यावरती परिणाम होणार नाही. याला असलेली थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की काही वर्षांपूर्वी आपल्या देशातही काही विशिष्ट क्षेत्रातल्या बँका कोसळल्या आणि म्हणून आपल्याला असं वाटतं अरे आपल्याकडे तेव्हा झालं तर आता अमेरिकेतही झालं म्हणजे पुन्हा आपल्याकडे होणार का, अशी ती काहीतरी चेन डोक्यामध्ये आहे. मी गिरीशजींच्या मुद्द्याशी पूर्णपणाने सहमत आहे की कुठच्याही क्षेत्रात आणि अगदी वित्तीय क्षेत्रात सुद्धा प्रत्येकच क्षेत्रात काही अत्यंत चांगल्या बँका असतात, काही अत्यंत चांगल्या संस्था असतात आणि काही थोड्या संस्था अत्यंत वाईट असतात. त्या अत्यंत थोड्या संस्था वाईट असतात त्या बुडीत खाती जातात. म्हणून ज्या संस्था प्रामाणिकपणानं निष्ठेनं आपलं काम करतायत त्याच्यावरती आपण अविश्वास दाखवणं हा आपला विश्वासाचा नाही, हा आपल्या संकल्पनांचा मुद्दा आहे. एक साधं गोष्ट घ्या की एकीकडे रिझर्व्ह बँकेचे निर्बंध वाढतायत असं आपण सगळेजण म्हणतो, गेले 2 दिवसाचा 1.5% झालेला CRR सोडला तर, पण त्याच रिझर्व्ह बँके अनेक वर्ष बँकांना ब्रँच करता जी परमिशन घ्यावी लागत होती ती सुओ मोटो द्यायला सुरुवात केली. मग रिझर्व्ह बँकेला जर इतकी खात्री नसती तर आत्ताच्या बाजारात त्यांनी आपला व्यवसाय वाढवायला परवानगी दिली का? ब्रँच आपल्याला सगळ्यांना वाटतं की तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक खातेदारांना उघडलेल्या रिकरिंग आणि FD मुळे चालते, त्याच्यावर देणारं व्याज उद्योजकांनी कर्ज म्हणून घेतलं नाही तर बँक कुठनं देणार आहे? इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा रेट कमी झालाय, इंडस्ट्रियल फायनान्सची डिमांड कमी झालेली नाही, ती वाढली म्हणून तर CRR कमी केला ना.
पण डिमांड आज वाढली म्हणून उद्या प्रॉफिट वाढणार नाहीये. मध्ये ते आपण थोडा तरी वेळ देणार आहात की नाही, हे चक्र सतत चालतं राहील. आणि म्हणून मी याला क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्स नाही म्हणणार, क्रायसिस ऑफ कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असं म्हणेन. थोडं काय झालं माहितीये का, ते आपण दुधानं तोंड भाजलं की ताक फुंकरून पितो ना, तसं आपलं काहीसं झालं. आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे, भावाला धरून आहे. पण गुंतवणूकदार आणि सामान्य माणूसातला फरक आहे की सामान्य माणूस भावनेच्या आहारी जाणं पसंत करतो, गुंतवणूकदाराला ते परवडत नाही, पसंत असलं तरी सुद्धा. तसाच एक प्रश्न संदेशजी तुम्हालाही विचारतो. आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये गुंतवणूक करत असताना नवीन कंपनीमध्ये किंवा कुठल्याही जुन्या कंपनीमध्ये करत असताना नेमक्या 5 कोणत्या गोष्टी मला बघायलाच पाहिजेत, अभ्यास करायलाच पाहिजे, तर नेमक्या असे कुठल्या 5 गोष्टी सांगता येतील की ह्या ठिकाणी हे बघितलंच पाहिजे तरच त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी? मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुठल्या सेक्टरमध्ये ती कंपनी आहे महत्त्वाची गोष्ट आहे. त्या कंपनीचा प्रिव्हियस ट्रॅक रेकॉर्ड किंवा ऑर्डर बुक्स कारण ते क्लिअरली तर ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्या सेक्टरचं फ्युचर, कारण कदाचित कधी कधी असं होतं की चेंज होत राहतात, सायकल्स चेंज होत राहतात, तर त्या सेक्टरचं फ्युचर काय आहे हे अतिशय महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे. आणि मी जास्त वजन ॲक्च्युली मॅनेजमेंटवर देतो, कारण जर मॅनेजमेंट प्रोफेशनल असेल, जर मॅनेजमेंट स्टेक होल्डर्ससाठी काम करत असेल, शेअर होल्डर्ससाठी काम करत असेल आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड असतो, तर त्याच्यावर आज आपण इन्फोसिसचं नाव एवढं गर्वाने का घेतो, कारण त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे टाइम अगेन की डिलिव्हरी त्यांची जास्ती असते, ते शेअर होल्डर्ससाठी काम करतात. पण आपण XYZ कंपनीचं नाव कदाचित आपण असं करतो कधी कधी, त्याचं का, कारण त्याच्या मॅनेजमेंटबद्दल आपल्याला माहीत नसतं. तर ह्या 4-5 गोष्टींपैकी मॅनेज क्वालिटी आणि मॅनेजमेंट कोण चालव, त्यांचं काय विजन आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.